कोरोना काळातील कामांच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती गठीत. नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्याच महासभेत कोरोना काळात आणि प्रशासकीय काळात महापालिकेने केलेल्या कामांची सखोल चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे: भाजप प्रकाश मोरे, स्वाती गुरखे, सूरज पाटील, शिंदे शिवसेना, किशोर पाटकर, राजू कांबळे. महापौर सुजाता पाटील यांनी स्पष्ट केले की या चौकशीत दोषी ठरलेल्या कोणावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. गणेश नाईक यांनी निवडणूक काळात कोरोना आणि प्रशासकीय काळात सुमारे 3,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. आता समितीमार्फत या तक्रारीची चौकशी होणार आहे. यावेळी शिंदे गटानं सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे राजकीय वैर आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे आम्ही सभागृहामध्ये जे विषय मांडू त्या विषयावर कमिटी नाही करणार. किचकट विषय असेल आहे ना सभागृहामध्ये. महापौर मॅडम बसतात, उपमहापौर आहेत, सभागृह नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. ठीक आहे, तुमचा विषय सभागृहामध्ये थांबवतो आणि बसतो बोलत तुमच्या दालनात आम्हाला या विषयावर काय प्रॉब्लेम येणार आहे. पण ही कमिटी काय म्हणजे ऐकताना पण कशाला बसवतात? चेअरपर्सन ऐकताना सुद्धा कशाला बसवलं तुम्ही इथे? आज तुम्ही सगळं हिंमालय आयुक्तांनी कामं केलेले करताय, व्हायला पाहिजे. आम्ही पण मागतो, ते पण बोलतात आम्ही सहकार्य करायला बसलोय. म्हणजे हे माझे या महापालिकेमध्ये पहिल्याच सभागृहामध्ये जर तुम्ही महापालिकेत चालवणारे जे आयुक्त असतील, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही जर पाहत असाल तर ते कशा पद्धतीने कामं करतील? आमचे ठराव तुम्ही कसे पास करतील? आमचे टेंडर गेलेले ते कसे आमचे बनवतील? इक्वालिटी व्हायलाच पाहिजे, दूध पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. पण हा असा विषय तुम्ही घेता. दादा सुमन साहेबांनी बोलवला, ठीक आहे ना, सभागृहामध्ये विषय एखादा किचकट विषय झाला, थांबवा तिथे. सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, गट नेते, महापौरच्या दालनात बोलून त्याचा निपटारा काढा. असा कमिटी मग महापौर उपमहापौर आणि आयुक्त कशाला बसले? कशाला बसवलंय? हे एवढं तुम्ही बीजेपीच्या जीवात तुम्ही ठराव पास करून नाही घेतला का? ठराव पास करून आम्ही काय विरोध केला? आम्ही विरोध केला. आम्हाला विरोध करायचं तिथं आम्ही विरोध करतो. तुम्हाला कुठे पास करायचं तिथं तुम्ही पास करा. पण जर या ट्रेन मध्ये समजा जर नसेल होत, काय तर चुकीला होणार नसेल तर आम्ही गप्प बसणार नाहीये. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेबांनी सर्वांना अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेब संविधान लिहिलं बोलत तुम्ही दुसऱ्यांचे अधिकार काढून घ्या. आयुक्तांचे अधिकार काढा, नगरसेवकांचे अधिकार काढा, सभांचे अधिकार काढा. कुठे जर कुणाचा अधिकार दिलेला असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे. आम्हाला तुम्हाला विनंती आहे, प्रामाणिकपणे विनंती आहे, सर्व चांगलं झालं, चांगली कामं आहे. इथं राजकारण नको, समाजकारण करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.